नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा हा केक बनून तयार झालेला आहे आणि एकदम स्पंजी असा बनून तयार झालेला आहे. तर हा केक खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. तर हा केक ना मी गव्हाचं पीठ आणि गाजरापासून बनवलेला आहे. तर आता थंडीच्या सीझनमध्ये ना गाजर भरपूर प्रमाणात येतात, तर आपण जास्तीत जास्त काय करतो, गाजरचा हलवा बनवतो. एकदा तुम्ही अशा पद्धतीने गाजरचा केक नक्की ट्राय करा. मुलांना तर आवडेलच आणि मुलांसाठी खाण्यासाठी खूप पौष्टिकसुद्धा आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ना मी इथे एक अर्धा कप साखर घेतलेला आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि एक 8 ते 10 बदाम घेतलेले आहेत. तर बदामामुळे ना केकला एक खूप छान चव येते, टेस्ट येते. अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1/4 कप तूप घेतलेलं आहे. तुपच्या जागी तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता, तेलसुद्धा यूज करू शकता. अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी इथे. आणि मी इथे 1 टीस्पून एवढं इथे मी व्हिनेगर घेतलेलं आहे. तुम्ही व्हिनेगरच्या जागी लिंबूसुद्धा यूज करू शकता, 1 चमचा. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी इथे जे आपण मिक्सरमधनं वाटलेली जी साखरेची पावडर आहे ना, ती साखरची पावडर मी ह्यामध्ये मिक्स करून घेते. तर एकदम साखर, दूध, तूप आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे. तर इथे ना मी एक चाळण ठेवते आणि 1 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण चपातीसाठी वगैरे यूज करतो ना गव्हाचं पीठ, ते घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पॅकेटमधलं जर पीठ यूज करत असाल तर तुम्ही ते पीठ घेतलं तरी चालेल. तर इथे मी 3 चमचे ना मिल्क पावडर घेतलेला आहे. मिल्क पावडर का, तर आपण केक तयार झाल्यावर आपण केक खाताना गव्हाचं कसं आपण गव्हाच्या पिठाचा टेस्ट येतो, म्हणून गव्हाच्या पिठाचा टेस्ट येऊ नये म्हणून त्यामध्ये मी इथे 3 चमचे मिल्क पावडर यूज केलेला आहे. 1 टीस्पून एवढा बेकिंग पावडर घेतलेला नाही, अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग सोडा यूज केलेला आहे. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर इथे चाळून झालेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये गाठी वगैरे नाही होऊ द्यायचे. तर इथे मी दूध घेतलेलं आहे. अर्धा कप मी आधी यूज केलेलं आहे दूध, तर अर्धा कपपेक्षा अजून थोडंसं मी दूध जास्त घेतलेलं आहे. म्हणजे इथे मी 3 ते 4 चमचे दूध यूज केलेलं आहे. तर हे केकचं जे मिश्रण आहे ना, आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे. जर आपण केकचं मिश्रण जास्त पातळ केलं ना, केक काय होतो, जास्त वरपर्यंत फुगत नाही, आतल्या बाजूला ना दबलं जातं. म्हणून केकचं मिश्रण बनवताना ना थोडंसं घट्टचं ठेवायचं, म्हणजे दाटसरच ठेवायचं. तर इथे मी आधी अर्धा कप दूध यूज केलेलं आहे, परत नंतर 3 चमचे एवढं अशा पद्धतीने मी दूध यूज केलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दाटसरच आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे. तर त्यामध्ये ना मी इथे जे आपण सीझनमध्ये येतात ना लाल गाजर, ते लाल गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याच्यावरची साल काढून घेतलेले आहे आणि किसणीने किसून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ते गाजराचे किस मी 1 कप घेतलेला आहे. ते गाजराचे किस मी ह्यामध्ये मिक्स करून घेते आणि गाजराचे किस ह्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्याला मिश्रण एवढंच दाटसरच ठेवायचं आहे. तर हे मिश्रण बनवायच्या आधी ना मी एक 10 मिनटं अगोदर ना गॅसवरती कुकर प्रीहीट करायला ठेवले होते. कुकर प्रीहीट करायला ठेवताना ना शिट्टी काढायची आणि त्याची रिंग काढून ठेवायचे. तर अशा पद्धतीने आपलं हे केकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे, आतून थोडंसं बटर पेपरसुद्धा लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याजवळ केक टीन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा केक बनवू शकता. तर माझ्याजवळ केक टीन नाही आहे म्हणून मी इथं कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि जे केकचं मिश्रण आहे ना ते त्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे त्याला असं. आणि वरून तुमचे आवडते ड्रायफ्रूट्स तुम्ही यूज करू शकता. तर इथे मी काजू, बदाम, मनुके, काळे मनुके आणि काही पिस्त्याचे तुकडे आहेत आणि इथं काही लाल चेरी यूज करत आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपला मला हा केक पूर्ण बनायला ना जवळजवळ 30 ते 35 मिनटं लागलेले आहेत. 30 ते 35 मिनटापेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो. तर तुम्ही इथं बघू शकता केक इथं मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे कुकर. तर त्यामध्ये अलगद हाताने आपल्याला ते डबा ठेवून घ्यायचा. आतमध्ये खाली एक मी रिंग ठेवलेली, मग वरून डबा ठेवलेला. तर इथं अर्धा तास झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही केक बनवून तयार झालेला आहे. चाकूला जरासुद्धा चिटकलेला नाही आहे. तर इथे मी गॅस बंद करते आणि थंड करायला वरती एक कापड टाकून द्यायचं आहे, कॉटनचं कापड. आणि इथं बघू शकता केक थंड झालेला आहे. तर साईडने केक लूज करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथे प्लेटमध्ये काढून घेते.
वरचं बटर पेपर काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा केक बनून तयार झालेला आहे आणि वरपर्यंत फुगलेला आहे. आतमध्ये दबलं गेलेलं नाही आहे केक. बघू शकता तुम्ही सुंदर असा हा केक बनून तयार झालेला आहे. तर इथे केक बघू शकता तुम्ही एकदम स्पंजी असा हा केक बनून तयार झालेला आहे. मुलांसाठी तर खूप पौष्टिक असतो हा केक खाण्यासाठी. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं मी कट करते. अगदी अलगद हाताने कट करायचं आहे. थोडंसं केक ना थोडंसं गरम असल्यामुळं ना जरा कट करताना मला जरा त्रास झालेला. पूर्ण केक थंड झाल्यावरच मग कट करा. इथे केक थोडंसं गरम होतं म्हणून थोडेसे केकचे जरा तुकडे झाल्यासारखं वाटत आहेत. पण तुम्ही केक कट करताना केक पूर्ण थंड झाल्यावरच कट करा, म्हणजे अशा पद्धतीने साईडने तुकडे नाही पडणार आहेत. तर बघू शकता केक आतपर्यंत पूर्ण छान एकदम दाणेदार असा हा बनून तयार झालेला आहे. जरासुद्धा कच्चं नाही राहिलेला आहे आतमध्ये. अशा पद्धतीने आपला हा केक बनून तयार झालेला आहे. मुलांसाठी पौष्टिक आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.